हा मग सरकार बाजूला दाखवा ना, बंद नाही तर दाखवा, दाखवा. हे लाईव्ह चालू आहे, साहेबाला बघू द्या, बघू द्या, मुख्यमंत्री साहेबाला पण बघू द्या. तुमचं नाव काय सांग? माझं राक्षी. हा, जे आयडी कार्ड कुठे तुमचं? हा मग तुम्ही कशा अडवायचं काही करणार नाही, मग सरकार बाजूला सरका ना, बाजूला सरका. हे नाही नाही, ही कॅबिन कुणाची आहे? साहेब नाही पण बंद येते. मग बाजूला सरका ना तुम्ही, बाजूला सरका ना, बाजूला सरका. आयडी कार्ड दाखवा तुमचा आणि आम्हाला अडवायचा नाही. नाही, लोकांना बघू द्या. मी आहे का नाही तर. बरं ठीक आहे, करतो. नमस्कार मंडळी, मी सुधीर कोले. मी मागच्या वेळेस माझ्या फेसबुक आयडीवर तहसील कार्यालयाचा लोकशाही दिनाबाबतचा एक व्हिडिओ बनवला होता. तो प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाला. आता असाच एक तहसील प्रशासनाचा गलथान आणि भोंगळ कारभार मी आपल्यासमोर आणत आहे. माझ्यासोबत एक विद्यार्थी आहे, त्याची काय अडचण आहे आपण ते जाणून घेऊया. भैया, तुझं नाव काय? माझं नाव पवन चंद्रकांत चव्हाण. मी राहणार पाथरी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथील मूळ रहिवासी आहे. काय काम होतं तुझं तहसीलमध्ये? मला संबंधित जन्म मृत्यू दाखल्याचा आदेश पाहिजे. मला माझी नोंद नगर परिषद पाथरी येथे नाही, त्यामुळे मला नगरपालिकावाले म्हणले की तुम्ही संबंधित जन्माचा अर्जाचा आदेश तुम्ही तहसील कार्यालय पाथरी येथून आमच्याकडे आणून द्या, तो आम्ही तुमची नोंद करून घेऊ. त्यासाठी मी इथं अर्ज केलेला. त्या अर्जाला आज कमीत कमी 3 ते 4 महिन्यापर्यंत व्हायले, तरी पण इथं तहसीलदारच्या बदल्या आणि वारंवार टाळाटाळ होण्याच्या शक्यतामुळे माझा आदेश काय आतापर्यंत मंजूर करण्यात नाही आला. आणि 10 जुलै 2026 रोजी इथं सुनावणी ठेवण्यात आली 3 वाजता. आणि असं आम्हाला सांगण्यात आलं 45 जणांच्या सुनावण्या घेण्यात आल्या. तर त्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलं की बाबा SIRचं काम जवरक होत नाही तवरक तुम्ही आम्हाला कलेक्टर साहेबांनी आदेश दिले की आम्ही जन्माच्या दाखल्याचा आदेश देऊ शकत नाही, एवढे म्हणून आम्हाला घरी पाठवून दिले. मग त्यानंतर मी तहसीलदार साहेबाचा वैयक्तिक मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर त्यांना कॉल केला, पण काही कामामध्ये असल्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही. तर हे बघा मंडळी, हे SIRच्या कामासाठी शालेय विद्यार्थ्याचं आणि हे कॉलेजच्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक असं नुकसान होत आहे. या विद्यार्थ्यांना सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी SIRचं काम होईपर्यंत दुसरं कुठलंही काम करू नका असा आदेश कसं काय देऊ शकता? आपण याची शहानिशा आतमध्ये जाऊन याचा जाब आपण कलेक्टर साहेबाला विचारूया. कलेक्टर साहेबांनी असे आदेश कसे काय दिले याचा जाब आपण संबंधित प्रशासन आणि तहसीलदार यांना विचारूया. काय करायचं? तुझं ॲडमिशन कुठं करायचं? कोणत्या कॉलेजला? विश्वकर्मा इन्स्टिट्यूट. ऑनलाईन कोर्स आहे ते 2 वर्षाचा. आता हे तहसील ऑफिस आहे. आता मॅडमनं स्वतः कबूल केलं की इथं कुणी यायला आणि कुणी बसायला त्या ऑफिसमध्ये त्या संगणकावर. म्हणजे असं अधिकाऱ्याचंच लक्ष नाही का या ऑफिसवर? त्यांच्या शासकीय कार्यालय हे शासकीय संगणक आहेत, त्याच्यात महत्त्वाची माहिती असते. कुणी यायला आणि कुणी बसायला, म्हणजे असा कसा कारभार आहे तहसीलचा? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी या प्रकारे लक्ष घालून येथील कारभाराची पाहणी करावी अशी आमची विनंती आहे. ते कुठे गेले? डांगे साहेब कुठे गेले? आता तिकडे आलते ना आम्हाला. हे जो कुठले इथले साहेब कोण आहे त्याला भेटा म्हणून द्यावं. नमस्कार मॅडम. ते आम्ही मॅडमला गेलो तिथं भेटायला. हे नवीन आता लाभार्थी आपल्याकडे तहसीलमध्ये राशन कार्डसाठी अर्ज करतात. अर्ज का करतात? की त्यांना स्वस्त धान्य दुकानातून राशन मिळावं म्हणून. पण त्या लाभार्थ्याला नवीन राशन कार्ड तर मिळतं, पण त्यांना NPH मध्ये टाकतात. NPH मध्ये टाकलं तर त्यांना धान्याचा कोटा कसा मिळेल? नवीन हे NPH मध्येच करतो आपण. नाही, कशामुळं? कारण की ती लाभार्थी टार्गेट नसते ना, टार्गेट तेवढं नसते आपल्याकडे. नाही, तुम्ही अशी व्यवस्था करा ना की त्या लाभार्थ्याला कार्ड भेटल्या असं राशन भेटावं, अशी काहीतरी व्यवस्था करा ना. जसं आपल्याला टार्गेट येत असते दरवर्षी, तर आपण काय करतो, त्याच्यात भूमिहीन आहे, अपंग आहे, विधवा आहे, अशा लोकांना प्राधान्य देत असतो. मग ते तुम्ही डॉक्युमेंट बघूनच तुम्ही राशन कार्ड देता ना? हे 25 मध्ये केलेलं आहे ना. आता आपल्याकडे कसे 24चे पण पेंडिंग आहेत काही. कशामुळे पेंडिंग आहेत? कोटा नसल्यामुळे. मग ते कोटा वाढवणार कोण? येते ना आपल्याला DSO ऑफिसमधून कोटा वाढवण्यात येते शासनाकडे. मग तुम्ही तसं काही प्रक्रिया केलेली आहे का? हो, आपण मागणी पण केलेली आहे, कोटा आलेला आहे. आता आपल्याकडे प्रोसिजर सुरू आहे. जे जुने अर्ज आहेत त्यांच्याकडून पुरावे घेऊन आपण ते PHS मध्ये करत आहोत. बरं, आता कोटा वाढवायला किती कालावधी लागेल? तसं तर आपण ते निश्चित सांगता येत नाही. जेव्हा शासनाकडून येते कोटा आपल्याला तेव्हा आपण त्यांना घेऊ. ठीक. केव्हा केलेले आहे? 2025 मध्ये. त्यांच्या आधीचे काही आहे, हे अपंग आहेत, विधवा आहेत, भूमिहीन असतील तर तसे मला पुरावे द्या. मी आता नाही, ते राशन कार्ड काढायला तुम्ही सगळे डॉक्युमेंट घेऊनच कार्ड बनवले ना? उत्पन्न घेतो. ठीक आहे. उत्पन्न कंपल्सरी घेतो
आणि बाकीचे त्यांचा रहिवासी पुरावा वगैरे घेतो. तसं आपल्या पण आता कार्यालयाकडून धान्यासाठी मी काय म्हणते, यांच्याकडे काही असं पुरावा असेल, की अपंग असतील किंवा विधवा आहेत का भूमिहीन आहेत, एखादा पुरावा द्या, मी यांना राशन चालू करून देते. आमच्या चॅनलवर तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही जे आता आम्हाला म्हणलात की जे समजा ज्यांना राशन मिळत नाही तर त्यांना ती कारवाई राशन मिळण्यासाठी जी काय कारवाई करावी लागेल, कागदपत्र जे लागतात ते अशी आपल्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावा, जेणेकरून ते लोक बघतील, लाभार्थी बघतील आणि तुम्हाला कागदपत्र आणून देतील. धन्यवाद मॅडम. हां, आता आम्ही पुरवठा विभागात भेट दिली. या मॅडमचं असं म्हणणं आहे की ज्यांना राशन कार्ड असून राशन मिळत नाही त्यांनी विधवा कुणी अपंग असेल त्यांचा पुरावा द्या, आम्ही त्यांना प्रथम प्राधान्य देऊन धान्य चालू करून देऊ, असं या मॅडमचं म्हणणं आहे. तर आमच्या चॅनलच्या वतीनं राशनच्या लाभार्थ्यांना विनंती आहे की आपापली जे काही कागदपत्र असतील ते या तहसीलमध्ये जमा करण्यात यावी. कशाला उघडायचं साहेबच नाही उघडून करता काय? हां, इकडे अलीकडे रे, हा विद्यार्थी माझ्यासोबत, ह्याला जन्म दाखला पाहिजे ॲडमिशनसाठी. त्याला सांगितलं SIRचं काम आहे, आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांचे आदेश आले की SIRचं काम होईपर्यंत कोणतंही दुसरं काम करायचं नाही. तर मग असं इतकं महत्त्वाचं काम असताना देखील हे साहेब कुठे गेले SIRचं काम सोडून? म्हणजे SIRचं काम पण करायचं नाही आणि विद्यार्थ्याची कामं पण करायचं नाही, असं काय ठरवलंय का? एक मिनिट सरका मामा बाजूला. नाही बाजूला सरका ना. बंद नाही. हां, मग सरका ना बाजूला. दाखवा ना बंद नाही तर दाखवा. हे लाईव्ह चालू आहे, साहेबाला बघू द्या. मुख्यमंत्री साहेबाला पण बघू द्या. तुमचं नाव काय? माझं राक्षी. हां, जे ID कार्ड कुठे तुमचं? हां, मग तुम्ही कशा अडवायचं काही करणार नाही, मग सरका बाजूला सरका ना, बाजूला सरका. हे नाही, ही कॅबिन कुणाची आहे? साहेब नाही पण बंद येते. मग बाजूला सरका ना तुम्ही, बाजूला सरका ना, बाजूला सरका. ID कार्ड दाखवा तुमचा आणि आम्हाला अडवायचा नाही, लोकायला बघू द्या. मी आहे का नाही? बरं ठीक आहे, करते चौकशी, दुसरा विषय झाला, पण तुम्ही अडवायलात का? हे दाखवू द्या ना मला. नाही आता हे थांबा, त्याला माहिती हो त्याचं काम अडकलंय. हां, त्या दिवशी साहेबाला बोललो, बोलून त्याचा ते भेटलं नाही ना सर्टिफिकेट. दाखवा हे कॅबिन दाखवा साहेबांची. एकीकडं विद्यार्थ्याला सांगायला SIRचं काम आहे, आम्ही दुसरं काही काम करू शकत नाहीत. मग हे साहेब गैरहजर का SIRचं काम सोडून? साहेबांना संपर्क केला असता साहेब कॉल उचलत नाहीत, व्हॉट्सअप कॉल केला तरी कॉल उचलत नाहीत. हा असे कुठल्या कामात व्यस्त आहेत साहेब? घरी बसून SIRचं काम चालू आहे का? हा आमचा असा प्रश्न आहे. मॅडम, ह्या विद्यार्थी आहे, याला जन्म दाखला पाहिजे आणि अर्ज केला आहे की तुमच्याकडून असं सांगितलं की कलेक्टर साहेबांचे असे आदेश आहेत की SIRचं काम होईपर्यंत जन्म दाखलेचं काम करू नका. म्हणून तशी काही परत आम्हाला पाहायला मिळेल का? नाही, तहसीलदार साहेबांना मीटिंगमध्ये चर्चा झाली नाही. मग आता नाही बरं ठीक आहे, मान्य केलं आम्ही, पण ते SIRचं काम होस तर ह्याचं शैक्षणिक जे नुकसान होईल त्याची जिम्मेदारी कोण घेणार? ह्याचा तोडगा कसं काढायचा? ह्याचं जे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे त्याचं हे आपलं तहसील प्रशासन किंवा शासन जिम्मेदारी घेणार आहे का? ते तहसीलदार साहेबाला कॉल केला तर कॉल पण उचलत नाही ते. नंतर आले आम्ही तर ग्रामपंचायतीचे इलेक्शन लागते, हे होते आचारसंहिता लागते, त्यावेळेस त्या म्हणण्यात येईल या पुन्हा. मग असं तुझं ऍडमिशनचं शेवटची मुदत किती आहे? 28 जुलै. मॅडम तारीख किती दिली आहे तुला? पवन चंद्रकांत चव्हाण पादरी. हां, आदेश पाहिजे. जागेवर कोणीच नाही मॅडम, कसं भेटणार सांगा ना. हो, तुम्ही बसून असता रेग्युलर असते तिथं. पण तुम्ही काय म्हणता यांना भेटा त्यांना भेटा? आता जे जागेवर नाही मग ते कुठे हजरच नाहीत ना, ते त्यांना बोलून घ्या. ह्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक वर्ष वाया जाईल मॅडम. हे SIRच्या कामामुळे असं विद्यार्थ्याचं समजा शैक्षणिक नुकसान झालं तर ह्या विद्यार्थ्याला पुन्हा ते राजकीय पक्षाच्या सत्रांचे उचलावं लागते.
ते हे करणार आहे कोणाला विचारणार आहे? बंद साहेब पूर्ण बोलतो. ते पण नाही बन साहेबात द्यायचं ते 3 जण नाही तिथे जागेवर नंबर त्यांच्याकडे सगळे असते, तू नको देऊ, त्यांच्याकडे असं पाहिजे ना. ते बंद काम पाहत नाही ना, पण ते मुंडे बोलावून नाही पाहिजे. मुंडे आहेत आपण थांबू पण यांच्या म्हणण्यानं गॅरंटी काय की तहसीलदार साहेब हेच राहतील का बदली होतील? नाही पण नाही ते हा. कामासाठी चाललेले आहे. बघा एसआरच्या कामासाठी मग हे त्याच कामासाठी तसं. वारंवार असं टाळण्यासाठी नाही, हेच प्रयत्न आहे. तुला कोण म्हणलं की समजा हे SIRचं काम होईपर्यंत दुसरे कोणतेच काम होणार नाहीत? हे तसं काय आपल्याकडे लेखी आदेश आहे का मॅडम? लेखी नाही VC होतात ना, हिंदला वरून सांगितलं. त्याच्यामध्ये चर्चा झाली असं नाही नाही, हे असं इल्लिगल काम होईल ना मॅडम. हे आता एका कामामुळे बाकीचे कामं बंद करा असं कुठं आदेश असते का? पुन्हा प्लस कागद बघा म्हणा ते चुकीचे त्यांच्या अधिकाऱ्यांचा पुनर्वारीपर्यंत आता हे कसे मला माहिती आहे, हे प्रक्रिया पूर्णपर्यंत जानेवारीपर्यंत जाते. जानेवारीला आले आम्ही तहसीलदार पण इथं आले तर हे काय म्हणते आमचं ऑडिट चालू आहे, मार्च एंड चालू आहे, मग त्याच्यामुळे ते जून जुलै मध्ये जाते. नियम पण माहिती आहे काल का? मॅडम तुम्ही म्हणले तहसीलदार साहेबाला ह्या विषयावर बोला, पण साहेब आम्हाला काल भेटले आणि आज भेटले नाही. मी पर्सनली जाऊन हे प्रमाणपत्राविषयी फाईल पाठवतो. काल म्हणजे शुक्रवारी साहेब आज पण हजर नाही. सोमवार कामकाजाचा पहिला दिवस आहे. वरच्या लेवलवर कुठले विषय सपोर्ट काय नाही तशी आपल्या दैनंदिन हालचाल नोंदवेल तशी नोंद असेल ना साहेबाची, कुठे गेली काय गेली. हालचाल म्हणून जे आहे त्याच्यावर हे करायला पाहिजे ना. हे साहेब बरं ह्याला कधीपर्यंत आता सर्टिफिकेट मिळेल? नेक्स्ट हे साहेब हो, पण ह्याला ह्याचं काम कधी होणार? नाही, तुझं मी पर्सनली लक्ष देऊन नाव लिहून घेतलं मी. साहेब आले की ती फाईल स्वतः सांगते याच्या आदेश त्याचं सर्टिफिकेट घेऊन जाईल. ठीक आहे चल. जे नवीन राशन कार्ड काढतात ते राशन कार्डसाठी कशासाठी अर्ज करतात की त्यांना स्वस्त धान्य मिळावं म्हणून. पण जे नवीन राशन कार्ड निघालं त्यांना हां ठीक आहे, पण ते नवीन राशन कार्ड ज्यांना मिळाले त्यांना NPS मध्ये टाकले जातात. NPS टाकल्यामुळं त्यांना धान्य मिळत नाही. ते नवीन राशन कार्ड जे लाभार्थी आहेत त्यांना NPS मध्ये कशामुळे टाकले जातं हे सांगा. विषय माझा नाही. हे आसपास बेगम मॅडम विषय तुमचा जर नसला तरी कार्यालयीन प्रमुख आहेत ना मॅडम तुम्ही? मी नाही होत तहसीलदार आहे. नाही तहसीलदार साहेब नसल्या तुम्ही येत ना. नेक्स्ट हे NPA बरं ठीक आहे. आता हे आपल्या तालुक्याचा असा काही नियम आहे काय समजा जे काय कार्यालयीन प्रमुख आहेत ते नसल्यावर तुम्ही समजा काहीच कारभार करणार नाहीत? तसं नाही. हा विषय माझ्याकडे फाईल पण येत नाहीत ना. हे विषय समजा मग ते संबंधित अधिकारी नेहमी गैरहजर का राहतात? सांगेल उत्पन्न टाकायचं 10 वाजता ते पण मॅडमची सही राहिली, मॅडम सही दिली आणि त्या दम मारायला लागले मॅडम ते मुंडी उत्पन्नाचे दिले मी आता 101 प्रमाणपत्र सकाळी. नाही माहिती माणसं डायरेक्ट म्हणजे मॅडमला बोला मॅडम मला शांत नाही, मारून मी देते. थंब केलं बघा ना, आलं का तुमचं सकाळी? केलं तिकडे पडलं आता. नाही नाही, तेच म्हणजे मॅडमला बोला दुसरे लोक बसलेले ते पवार काढले 100 प्रमाणपत्र सकाळी थंब आले केलं. 8-9 दिवस हे कोण आहे सारा गेली माणसं आहेत मॅडम 100 प्रमाणपत्र काढले सकाळी. त्याच्यात आले का बघा ना तुम्ही. तुमचा माणूस आहे. काढले नाही ते तिथे जाऊन बसलेले बघा. नाही बसते नाही ते तुमच्याकडे यामध्ये तिला बोला बोलवा वाटलं त्याला म्हणतो. कोणतं काम आहे तुमचं? गोपेगावचं नाही नाही, काम काय? ते उत्पन्नाचा दाखला काढायला कोणत्या मॅडमची सही राहील? हा ते घ्यायचीच राहिली थंब नव्हतं दिला सर 100 ते दिला प्रमाणपत्र. मॅडम ते इकडे पाठवले तुमच्याकडे तर तुमच्याच माणसाला पाठवलं हो, तेच मी त्याच्या आले का बघा तुम्ही. मी काढले नाही म्हणजे ते तुमचं नाव सांगितलं म्हणून तुमच्याकडे जा. नाही तिकडे बघा हो. इमारत ते उठून यायला पण तयार नाहीत राव मॅडम बोलवा ना त्यांना, बोलवा ना. नाही हो, कोण आहे तिथं बस. बघा ना आता बघा. ते डांगेला बोलवतो डांगे. प्रत्येक वेळेस नवीन माणूस दिसतोय मॅडम आम्हाला तिथं. प्रत्येक वेळेस नवीन माणूस. दोघं तिघं बघा. ते आले तर बोलू देत नाही ते. मुंडेच आहे. एक मॅडम तुम्ही बोला तरी येईन ते बघा ना मला. तुम्ही बोलले तर येऊन समजा आम्ही आपल्या तर तहसीलचं असं झालं ते आपल्या तहसील नाही नाही बसायला येऊन आहे. मग बघा ना मग ते नाही त्याचं कारवाई करा. कारवाई करा. ते आपल्या तहसील थांबा 1 मिनिट थांबा. ते आपल्या तहसीलचाच कर्मचारी आहे का कोण आहे ते बघा ना. अरे पवार
आता तुम्ही स्वतः म्हणायला बोलायला यायचं चर्चा करून आपण कोणाचे सगळे किती काढले प्रमाणपत्र 104च्या आसपास होते 104 याचे नाव चेक करून सांगतात त्यांचं लेट आलतं आपल्या डेस्कला त्यांच्यामुळे आता ऐका ना सर अर्ज साला नाही तर जिंतूरला येतं जिंतूरून लय वेळेस आले ते घेतलेलं आहे ते. अर्ज करून किती दिवस झाले? झाल्याच्या नंतर अर्ज करून का 11 दिवस आता घे ना तू. जे राहिलेले उर्वरित आहे ना ते घेऊन टाक. ठीक आहे, चालतंय. घ्यायचं घ्या बरं. त्यांना सकाळीच सांगितलंय माझ्या समोर सर्व घेतलं म्हणून काही दुपारपर्यंत पेंडिंग होऊन जाईल म्हणलं घ्या, त्यांना. घ्या, घ्या. डांगे मॅडम सहकार्य करण्यात घ्या थांबा, बाहेर. ते कुठलीच हे सांगितलं तुम्ही NPH. NPH मध्ये काय आहे? आता हे सर बघा, ह्यांनी नवीन राशन कार्ड काढले. हे नवीन राशन कार्ड का करतात लाभार्थी की त्यांना स्वस्त धान्य दुकानातून राशन मिळावं. पण आपल्या तहसीलमधून काय जे नवीन लाभार्थी आहेत त्यांना सरळ सरळ NPH मध्ये टाकले जात आहे. का टाकले जाते असे NPH मध्ये? आपले नाव चुलत आहेत मॅडम त्यांना भेटायचं आता त्या म्हणले तुम्हाला भेटा, तुम्ही मला त्याला भेटा. ऑनलाईन साहेब म्हणून दाखवलं हां. तुम्हाला ते सांगतील काय आहेत का आता सगळे? ठीक आहे, चला. हा असा पाथरी तहसीलचा महसूल प्रशासनाचा कारभार आहे. माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब असा हा गलतान कारभार असा परभणी जिल्ह्यात चालू आहे. तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब, तुम्ही जिल्हा परिषदेचे शिक्षक SIRच्या कामासाठी लावले आहेत. ते शिक्षक जर SIRच्या कामाला गेले तर विद्यार्थ्याला शिकवणार कोण? आणि आता हा कॉलेजचा विद्यार्थी आहे, त्याला जन्मदाखला मिळत नाही. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब, तुम्ही असे काही तहसीलदार साहेबाला आदेश दिलेत का की SIRचं काम होईपर्यंत ह्या विद्यार्थ्याला जन्मदाखला देऊ नका, असे काही आपल्याकडून आदेश आहेत का? नसेल दिले तर या तहसीलदारवर आणि ह्या प्रशासनावर आपण कधी कारवाई कराल, हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. आणि या संबंधित विभागावर कठोर कारवाई करा. त्यानंतर हे जे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत छगन भुजबळ साहेब, आमच्या चॅनलच्या वतीने तुम्हाला अशी एक नम्र विनंती आहे, जे ग्रामीण भागातले लाभार्थी आहेत नवीन राशन कार्डसाठी तहसीलमध्ये अर्ज करतात, त्यांचा अर्ज का करतात ते की त्यांना स्वस्त धान्य दुकानातून राशन मिळावं म्हणून. परंतु या तहसील प्रशासन त्यांना सरळ सरळ NPH म्हणजे नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड म्हणजे अन्नधान्याची गरज नाही अशा कोट्यामध्ये टाकतात, म्हणून त्यांना धान्य मिळत नाही. तर मग आमचा सवाल आहे की ते लाभार्थी राशन कार्डसाठी अर्ज कशासाठी करत आहेत? धान्य मिळावंच म्हणून ना. आपण ही कार्यपद्धती बदला आणि जे नवीन लाभार्थी आहेत राशन कार्ड त्यांना मिळतं परंतु धान्य मिळत नाही. त्यामुळं आपल्यास विनंती करतो की या सर्व राशन कार्डवाल्याला धान्य चालू करण्यात यावे. माझ्यासोबत शासकीय काम करण्यासाठी तालुक्यातील एक नागरिक इथं उपस्थित आहेत. आम्ही इथं वार्तांकन करण्यासाठी त्यांनी आम्हाला त्यांची अडचण सांगितली. आमच्या चॅनलच्या वतीनं आपण त्यांच्या व्यथा ऐकावं. आपलं नाव? माझं नाव शिवलिंग गुंडे. माझ्या मुलाची अपंगाची 2024ला फाईल टाकलेली आहे. अजून त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही. माननीय कलेक्टर साहेब, आपण या मुद्द्याकडे लक्ष द्यावं आणि हे जे काही जिल्ह्याभरातील तालुक्यातील अपंग आणि गोरगरीब नागरिक आहेत त्यांना न्याय द्यायचं काम करावं अशी आमच्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे. अपंग व्यक्ती असूनही त्यांना धड चालता येत नाही, तरी अशा व्यक्तींना हे तहसील प्रशासन वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवण्यास भाग पाडत आहे. त्यामुळं जे काही आपले संबंधित वरिष्ठ दर्जाचे अधिकारी आहेत त्यांनी या प्रशासनावर कारवाई करावी. मी सुधीर कोल्हे, भूमिपुत्र न्यूज नेटवर्क, कॅमेरामन देवा गायकवाडसह पाथरी.